जेव्हा दरवर्षी रसीचे अंडे अशी सगळ्यांना घर आनंदात राहू दे. आम्ही पण येतो. मिरचोग राहतील काय? सगळी येऊन मिरचोग राहतील काय? माहिती आहे ना मिरचोग आज नागपंचमी आहे. आम्ही मिरचोग चालली खालच्या साईडचं मस्त झालं. इकडनं मध्ये वाहून गेली की ते तिकडे चांगलं झालं. तिकडे पण दगडी बिगडी जाणं मस्त आलं असतं फोटो. हे इथून काय आणू आणू तिकडची हे बघ किती मस्त येईल. असं पाहिजे मग अशी उभी राहायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आज आहे नागपंचमीच म्हणजेच श्रावण महिन्यातील पहिला सण. तर सगळ्या आपल्या भारतवासियांना नागपंचमीच्या सर्वात प्रथम मनपूर्वक शुभेच्छा. आज नागपंचमी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात मोठ्या संख्येने साजरी केली जाते, मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आज आपण आलो इकडे. आमच्याच गावामध्ये काही महिला देखील नागदेवतेची पूजा करण्यासाठी आलेत, तर आपण तिथे आलोय. आपण हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहोत कशा पद्धतीने पूजा केली जाते. तर व्हिडिओ बघत असताना या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन प्रेस करून आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. तर चला मित्रांनो, आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. झाडाचा पाल्यात बिल्ल्यात म्हणून बाबू ह्याच्यात दही दूध आहे. खाली ठेव. पण चांगलं आहे. औषध मारणार कशी पाऊस तो मिरचीवर पण दिलदिली झालं झाली. आजचा दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच आपली नागपंचमी. आजच्या दिवसाचं महत्त्व असं की द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या पात्रामध्ये उडी मारून कालिया नागाचा वध केला होता. हाच तो दिवस. आणि आजच्या दिवशी नागदैवतेची पूजा का केली जाते तर त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. तर तो थोडाफार मला जो माहिती आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. 5 युगाआधी सत्यवरी नावाची एक कनिष्ठ देवी होती आणि तिचा भाऊ होता सत्यवर. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्यवरचा अचानक मृत्यू होतो आणि त्याचा शोक म्हणून सत्यवरी ही अन्न ग्रहण करत नाही. तीच परंपरा आज कायमस्वरूपी चालू आहे. महिला आज देखील नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावाला चिरंतन आयुष्य लाभावं म्हणून उपवास पकडतात. हे बघा, हे जे आहे वारुळ, त्याचं वरचं भाग आहे ते फोडून साईडला केलं जाते. म्हणजे त्याच्यामध्ये पूजा करताना दूध आणि इतर खाद्य वगैरे जे असतं ते टाकता येईल, पूजा करता येईल व्यवस्थित. आपण बघूया ताटामध्ये महिलांनी काय काय आणले पूजेचं साहित्य. हे बघा, इकडे जे पिठाने तयार केलेले नाग, छोटे छोटे नाग आहेत, नागदैवत आहेत. आणि परत प्रसाद म्हणून काही आहे. दुसरं हे बघा, इथे पण आपण बघू शकता पूजेसाठी लागणारं साहित्य आणि खाद्य म्हणजेच नागदैवताला देण्यासाठी. इथे दूध, दही सगळं बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा, आणि हे तुम्हाला दिसते ना ही वेळ, ही काय गोमेटे आहे ते. हे पण पूजेसाठी वापरतात. पण बघू शकता, हे बघा, इथे पण एक ताट आहे, त्याच्यामध्ये देखील सेम साहित्य आहे. तर दुसऱ्या दिवशी महिला म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी नागराजाची पूजा करतात. तर त्याच्या मागचं कारण हेच की सत्यवरीला तिचा मेलेला भाऊ नागराजाच्या रूपात नागपंचमीच्या दिवशी दिसतो. तेव्हा ती त्यालाच आपला भाऊ म्हणून त्याची पूजा करते. त्यावेळेला नागराजा असं वचन देतो की जी महिला, जी बहीण माझी पूजा करेल तिचं मी कायमस्वरूपी रक्षण करेन. तिथून आजपर्यंत ही प्रथा चालू आहे. तिचं लावायला द्या, हळदी कुंकू सारवला रांगोली काढावी फिरते. हे बघा, सगळं साहित्य काय काय आणलंय बघू शकता तुम्ही.
काल गेलास का तुला? अक्काच्या अक्का काढला नाही पान पान बघ जिभगे ठेवायसाठी तांब्यावर पाहिजे पाटील बाबांच्या वडाजवळ त्या कुंपणीत ना पण पहिलं असायचं ते आता कुठे गावतात ना काय ते आणि ह्याच्या झाडाशी पण होतं सुरू त्याला बाई हळदी कुंकू लावला. हे बघा हे जे गोमेटे आणले होते ते सगळ्यांचे एकत्र आता त्यांनी ज्याने ज्याने आणले होते ते गोमेटे एकत्र करून आता ते पूजनासाठी घेत आहेत. ती इकडे एकीला पकडायला सांगा आणि एकीने कुंपणीवर टाका तिकडे अडकवा डांब्याकडे चप्पल घाल माझ्या हातात आहे तिच्या हातात आहे माझ्याकडे दे असता मी तू पाहिजे तेवढा घ्या खालती. तुला आधी बघ किती पाहिजे ते काटा पडला तर उचला पाहिजे ते मोठे वाला तर जाऊ दे. लावून टाकले आधी ह्याच्याने लावला नंतर ते लाली लावली कोणी धुपायला कायम दही पण शेंड्या पण आले ग नाही येणार हे काय काढले नाही आता आली कुठली फुलं ही घ्या पूजा करताना लागते दही दूध एका तांब्या झाला असतं ना त्यात तरी हे करा रिकामा झाला का तांब्यात हात धुवायला त्याच्यात सगळं दही दूध होता हो एकत्र मग इथं त्या पोरींच्या हातावर पण आपल्या वाटायला लागेल ना. मला उठू दे हे बघा कुत्रे पण आलेत नागपंचमीसाठी. तू वारीला गेला होता काय गरज तिकडचं मिरचं चांगलं झालं का ते काय गेलेलं होतं शाळा आता खाली लाल 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 ते लाल आहे ना लाल चवली नाही ग वाल वाल ते बघ कसं झालं कंदा हो खरंच दिसेल की काय लाल वाल हे पडल लाल वाल असं कसं लाल वाल ना ते बघ कसं झालं भाऊ थांब अरे पडशील ना खाली हे काढून ठेव हे काढून ठेव हे काय पाऊस चालू झाला. एकत्र करून घ्या छत्री खाली धरा झालाय मग करा दही दूध काय कुठे केला धर त्याच्यात टाकून ठेवा काय येऊ नको रे पावसा या पानावर हे काय प्रसाद एका भांड्यात दूध दही करून ठेवा आणि एका भांड्यात कर साठवा वताई पुरता ठेवा बाकी तांब्यात ठेवा हात करता एका तांब्यात ठेव आपण नाही लागायचं माझ्या पण ताटात लागले
काय तो फणगुल्या त्याच्यातल्या पण घे फक्त पूजायला आपल्याला हवे ते थोड्याशा थोड्या हो असतील मम्मी दिलेस तू मग ते ह्याच्यात साखर पण टाकायचं मोठा कप कुणाचा होता त्याच्यात काय करताय? बाबू उघडली तर लागेल साखर दे साखर त्या पण तांदूळ टाकाय साखरत एक ठेवल्यावर ना हा हा बघ तुझं ताट आहे हिला पण ते पेटवून होती तिकडं वहिनी ताट मोठा कोणाचा एकच रिकामा हातात घ्यायला ते दिवा वीज झालाय तू पेटते त्याच्यावर घे एकदा करायला लागेल मम्मीला बघतोय मम्मीच गेली बघ एकत्र मग सगळ्यांच्या हातात हे बघा हे सगळे प्रसाद सगळे एकत्र करतायत. तुझं पण आहे तिला बाबू दही दूध आहे तो पाडलाच पड सगळं जा देता जास्त बाबू मिरचं काय करून ठेवताय तो पायसरच्या स्लीपरचं तिथं चढून येतो तू ए बाबू इकडे ये तू तांदूळ नुका बाई ताई तांदूळ नुका त्याला कच्च कुठं खायला देता तांदूळ ते टाकलं ना डाळ्या करून घ्या फक्त कितीला घेतलास तू किती जणी झाला आपण हर्षीला घे मग ती माग माग दया दुधाचा कुठं आहे ए हवाई मला बसू देतात लास्टला कोण आहे काय दे दही दूध दे किती झाले 3 4 ये ती हातात दिला गर्दी तुम्ही इकडे तुम्ही कशाला पाहिजे बसले माझ्या हातात चौघीच झाल्या हर्षली थांबा थांबा माझी अंघोळ तू घे मग तू जवळ असती तूच घे जवळ असते घे आता इथं आणि मला धाकलं नाही डोक्यावर वाटल माझ्या माझ्याच वाटला दही पण वाटला पुढंच करा हात तू काय डोक्यावर डोक्यावर वचून घेते बघ टाकला ना तसं टाकला दही नाही ना वाटला दही दही अगोदर टाकलेला पहिला माझ्या केसावर अलगत काढायला सांगता पुढे तर माझ्या हातात आहे दोन्ही भांडी थांबा आता आधी जरा थांबा आता आमचा हात नाही हो तेव्हा तू आधी त्याच्यात पण झालं आपले आमचं जाते नाही इकडे टाकतील घेऊन किती झाले 1 2 3 या पुढं तू झाली हर्षली तू तुझ्या हातावर घे थांब नाही तू धर या पुढं या आता सगळ्यांनी एकदाच या 3 4 5 5 जणी 6 जणी आहेत मग घ्या जाऊ दे 7 जणी आता एकटेच कुठे झालं मग
तू पण आमच्या डोक्या बिक्या रोखून ह्या साईडला आले ते डोक्यावर हातात दिलाच नाही हातावर तिला ह्याच्यात टाकू दे. खाली पडला वहिनीच्या डोक्याला लागला तो बघा चमचाच पडला दिला मी. काय चमचा चमचाच पडला डोक्यावर त्यांच्या. हिच्या पोरीच्या हातात दिलंच नाही गो दिलं ते ह्याच्यात ठेवला. राहू द्या एक एकीने घ्या आणि बाहेर पडा. मला मग ते देश थोड्या तुझा तू बाहेर पड. एक एकीने सोडाने जा बाहेर पड. चमचा दिसतंय का तिथं? चमचा माझ्या हातात आहे. थांब गेला त्याच्यात तिकडच नंतर ते ताटात घेता मी इकडे नंतर तुम्ही सोडाय ना पाणी भरपूर आहे. काय आंबील आंबील केलं नाही हात दाबाय पाहिजे होतं तिचं. पाणी द्या गा. धर पाणी धर. गाडी भेटेल आपल्याला. मुंबई भेटल. डोक्या भिक्यात मस्त. आता काय दही दूध सगळं खाऊ टाकून आता पूजा झालेली आहे आणि आता वारुळ आहे ते पुन्हा एकदा परत पॅक करतायत ते जसं होतं त्याप्रमाणे. आता माझ्या हातात आता पाणी दे. पाहिजे बाबू पाहिजे तुला पाहिजे काय नाही पाणी हे घे पाणी द्या. हे बाबू पुढे हात पुढे कर. दुसरा अजून कुणाचा हात भरला आहे ना पाणी तो बघ त्याच्या अजून पाणी द्या. हळद कुंकू लावून परत एकदा त्याची पूजा केली जाते शेवटची आणि यानंतर ही पूजा पूर्ण संपन्न होईल. काय तू रोडवर बसून कुंकू लावा वाटायला तिकडच घ्या सगळा रोडवर. कुंकू लावा सांगत नाही. नारळ फोडताव ना इथेच फोडा. आता मेन सगळ्यांनी पूजा करायला होती. बत्ती पण राहिली बघ मस्त. कोयती कुठे नेली ग? कोयतीला देऊ देऊ नाही नारळ फोडायला. काय पाणी नाही काय दिसलं ना काय माहिती वताय का एवढा शोधून चालू कोण बाबू. आणि इकडे बघा काढून ठेवा दोन तुकडे. तिकडे रोडवर त्याला फोटो काढायला. तर मित्रांनो पूजा झाली आहे आणि आता सगळ्या महिला घरी जाण्यासाठी निघतायत. आपण थोडं जंगलामध्ये आलो होतो आणि आता पूजा पूर्ण झाली. हे बघा एक एक करून आता सगळे बाहेर पडतात. या आबा आणलंय खरं कुणाचं तरी. दोन ताट माझा एक तुझा एक कुणाचा हात. अरे बाबू या इथं काटला होत. इथेच बसली. आता प्रसाद वाटप चाललंय इकडे. चमच कुठे आहे? सोमवारी जावेच्या मंदिरात जायचं आहे. येणार आहेस काय सांग. मला घेऊन चल. पाणी आहे प्रत्येकाची पाणी आहे. मी ह्याच्यात वाटत हे बघा आपल्याला पण तीर्थ
नागोबान पण पियाला आले मी गुकुलाच्या माती लागली ताटाला काय बघा इकडे प्रसाद वाटप चाललंय. त्याच्या वाटीत ठेव. मी वाटी आमच्या बाबूची माझी पण वाटायचं ठेव. मिक्स करणे देश वहिनीला सगळ्यांना मिक्स करायच बघताय. कुरमुऱ्या मी हे केलं मिक्स केलं. बाबू घरात नेऊन कोण खात नाही टाका वाटीत टाकायचं मिक्स होती तर मित्रांनो, श्रावण महिन्यातील हा पहिला सण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. काळजी घ्या. बाय बाय कर. बाय बाय.